डाळ फ्राय तडका बनवणार आहे। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आणि त्याच वाटीने पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळी मी चांगल्या स्वच्छ धुवून घेते आणि मग कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया। मी दाखवते शिजायला लावताना। तर इथे डाळ चांगली मी स्वच्छ धुवून घेतली आणि ह्यामध्ये मी एक वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ आहे ना, त्यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद घातली। आता ही डाळ आपण चांगली 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊया। आता ह्याला मी झाकण लावून ह्याच्या शिट्ट्या करून डाळ शिजवून घेते। आता इथे पहा डाळ एकदम मस्त शिजलेली आहे। मी 3 शिट्ट्या करून घेतल्या, डाळ शिजलेली आहे। आता आपण पहिलं डाळ फ्राय करून घेऊया। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, एक मोठा टोमॅटोही बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा आलं लसूण असं मी टेचून घेतलेलं आहे। थोडंसं आलं अर्धा इंच आणि 5-6 लसूण पाकळी बारीक टेचलंय, 2 हिरवी मिरची मध्ये कट करून घेतलेली आहे। आता आपण पहिली डाळ फ्राय करून घेऊया। हे जे मसाले आहेत ना, कांदा टोमॅटो वगैरे, ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। आता आपण डाळ फ्राय बनवणार आहे ना, त्यासाठी इथे मी कढई गरम करायला लावलेली आहे। आता ह्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। इथे मी 1 चमचाभर तेल ओतलेलं आहे। तर यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी टाकून घेऊ। तर ही डाळ वगैरे मी हटून नाही घेणार, अशीच ओतणार आहे। यामध्ये डाळ चांगली शिजलेली आहे। आता इथे पहा मोहरी चांगली तडतडलेली आहे। इथे मी गॅस बारीकच ठेवला आहे। तर यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे टाकून घेऊया। जिरे चांगली फुललेली आहे। तर ह्यामध्ये मी आलं लसूण टेचून घेतलंय ना, ते आपण ह्यामध्ये टाकायचं। ते पण ह्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। इथे आपण ही हिरवी मिरची मध्ये कट करून घेतली, ही मिरची पण ह्यामध्ये टाकून घेऊ। तर ह्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा आपण ह्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा। तर ह्याला आपण 2-3 मिनिट चांगला फ्राय करून घेऊया। आता इथे पहा कांदा एकदम मस्त फ्राय झालेला आहे लाल रंगावरती। आता ह्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। तर टोमॅटो पण आपण ह्यामध्ये 2 मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा। आता इथे पहा टोमॅटो पण चांगला मस्त ह्यामध्ये फ्राय झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकून घेऊया। मी इथे नंतर हिंग टाकत आहे, म्हणजे हिंगाचा स्वाद चांगला राहतो। छोटा अर्धा चमचा हळद, कारण डाळ शिजताना मी पाव चमचा हळद घातलेली। आता इथे मी अर्धा चमचा हळद हिंग घालून परत आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा चांगले मस्त हे मसाले झालेले आहेत। तर ह्यामध्ये मी भरपूर चिरलेली हिरवी अशी कोथिंबीर टाकत आहे। तर ही कोथिंबीर टाकून आपण ह्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर इथे पहा मसाले चांगले फ्राय झालेले आहेत। आता ह्यामध्ये ही डाळ आहे ना, आपण ओतून घेऊया। तर मी इथे गॅस मोठा केलेला आहे। तर इथे पहा मी सगळी डाळ ह्यामध्ये ओतून घेतली। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। डाळ फ्राय बघा किती मस्त अशी दिसत आहे। डाळ मी अशी हटून वगैरे काही घेतलेली नाही, शिजली की आपण लगेच ह्यामध्ये ओतून घेतलेली आहे। आता हे चांगलं आपण उकळून घेऊया ह्याला। तर इथे पहा आपली ही जी डाळ फ्राय केलेली आहे ना, चांगली उकळलेली आहे। ही पहा अशा पद्धतीने आपली ही डाळ फ्राय झालेली आहे। आता आपण ह्या डाळीला तडका देऊन घेऊया।
आता इथे पहा तडका देण्यासाठी मी भांडं गरम करायला लावलेलं आहे. तर ह्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेते. आता इथे पहा तूप गरम झालेलं आहे. तर ह्यामध्ये 1 चमचा भरून मी जिरी टाकते. जिरी चांगलं फुललं की इथे पहा मी भरपूर असं लसूण बारीक कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी, आपल्याला तडक्यासाठी. आता हा लसूणही आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा. आता लसूण पण आपण ह्यामध्ये चांगला परतून घेऊया. इथे मी बारीक गॅस ठेवूनच लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घेते. इथे पहा लसूणही चांगला परतलेला आहे. आता मी ह्यामध्ये परत पाव चमचा हिंग टाकलेला आहे. इथे लाल सुकी मिरची टाकलेली आहे मी ह्यामध्ये तडक्यासाठी. आता हे हिंग आणि मिरची आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी आता इथे गॅस बंद करत आहे. ह्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, गॅस बंद केल्याच्या नंतर मी मिरची पावडर ह्यामध्ये टाकलेली आहे. आता इथे पहा आपला तडका एकदम मस्त असा झालेला आहे. आता हा तडका आपण हे डाळ फ्राय जे केलेले आहे ना यावरती ओतून घेऊया. आता इथे पहा यावरती आपण हा तडका ओतून घ्यायचा. तर पहा डाळ फ्राय झालेला आहे. आपण तडकाही दिलेला आहे. एकदम मस्त असं डाळ फ्राय तडका खाण्यासाठी तयार झालेला आहे गरमागरम.